नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या यूट्यूब चॅनलमध्ये मी श्रीकांत आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 15 जानेवारी 2025 वार बुधवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज फळांचे उच्चांकी बाजारभाव काय पाहायला मिळतात तर आज मार्केटमध्ये आवकी फळांची कमी झालेली पाहायला मिळते, त्याचबरोबर ग्राहकांची खरेदीसाठी वर्दळी देखील आपल्याला कमी पाहायला मिळते। त्यामुळे दर जे आहे ते काय पाहायला मिळतात हे आपण पाहणार आहोत। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोजच्या रोज पाहायला मिळते। तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा, जेणेकरून शेतकरी बांधवांना रोजच्या रोज शेतमालात होणारे बदल पाहायला मिळतील। चमेली बोरांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये चमेली बोरांसाठी साधारणतः दर जे आहे ते चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 25 ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून देखील आपल्याला चमेली बोरांचे दर पाहायला मिळतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। तर दरामध्ये देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावरती घसरण झालेली पाहायला मिळते। तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 10 रुपयापासून ते 6 रुपयापासून देखील आपल्याला चमेली बोरांचे दर पाहायला मिळतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। हलक्या क्वालिटीची आवक जी आहे ते मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहे ते लहान साईजच्या बोरांसाठी साधारणतः 6 ते 7 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात। उपरांत बोराची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या क्वालिटीमध्ये 5 ते 6 रुपयापासून आपल्याला उमरान बोरांचे दर पाहायला मिळतात। क्वालिटी पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये दर जे आहेत ते 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। कडाका बोरांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये कडाका बोरांसाठी साधारणतः 20 ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून आपल्याला देखील कडाका बोरांचे दर पाहायला मिळतात। आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती घसरण या ठिकाणी आपल्याला कडाका बोरांसाठी झालेली पाहायला मिळते। पपईची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये पपईचे दर जे आहे ते साधारणतः 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 12 ते 15 रुपयापासून देखील आपल्याला पपईचे दर पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण आवक पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये पपईच्या दरामध्ये बरेच दिवसापासून स्थिरता पाहायला मिळते। अंजीरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता लहान साईजमध्ये, त्याचबरोबर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 20 ते 25 रुपयापासून अंजीरचे दर पाहायला मिळतात। तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर या ठिकाणी आपल्याला अंजीरसाठी पाहायला मिळते। तर 2 ते 3 दिवसापासून अंजीरच्या दरामध्ये घसरण मोठ्या प्रमाणावरती झालेली पाहायला मिळते। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। खरबूजची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये खरबूजसाठी 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 15 ते 20 रुपयापासून आपल्याला खरबूजचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार खरबूजच्या दरामध्ये थोडीशी 8 ते 5 रुपयाची घसरण या ठिकाणी आपल्याला झालेली पाहायला मिळते। मोसंबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबीसाठी साधारणतः दर जे ते 75 ते 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 30 ते 35 रुपयापासून आपल्याला जुन्या मोसंबीसाठी दर पाहायला मिळतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। मोठ्या प्रमाणावरती आवक देखील पाहायला मिळते। लहान त्याचबरोबर हलक्या क्वालिटीमध्ये 30 ते 35 रुपयापासून दर पाहायला मिळते। चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। चिक्कूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये चिक्कूसाठी साधारणतः दर जे ते 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापासून आपल्याला चिक्कूचे दर पाहायला मिळतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। मिडियम साईजमध्ये चिक्कूची आवक पाहायला मिळते, त्याचबरोबर दर हे आपल्याला स्थिर असलेले पाहायला मिळतात। डाळिंबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये डाळिंबसाठी साधारणतः 350 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 80 ते 100 रुपयापासून डाळिंबचे दर पाहायला मिळतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला आवक पाहायला मिळते, त्याचबरोबर दर ही आपल्याला कमी जास्त होताना पाहायला मिळतात। संत्रींची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 45 ते 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 15 ते 20 रुपयापासून देखील आपल्याला संत्रीसाठी दर पाहायला मिळते। पिंक तायवान पेरूची क्वालिटी पाहू शकता। चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये
35 ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर या ठिकाणी आपल्याला पिंक करूसाठी पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये दर जे ते 10 ते 15 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. तर क्वालिटीनुसार दरामध्ये आज थोडीशी घसरण झालेली पाहायला मिळते. आवक मार्केटमध्ये कमी पाहायला मिळते. त्याचबरोबर ग्राहकांची खरेदीसाठी देखील संख्या कमी असल्यामुळे दरामध्ये देखील आपल्याला थोडीफार घसरण या ठिकाणी पाहायला मिळते. लिंबांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. लिंबांसाठी साधारणतः 40 ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून देखील आपल्याला लिंबांचे दर पाहायला मिळतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आवक देखील पाहायला मिळते. त्याचबरोबर मार्केटमध्ये आवक कमी आहे, त्याचबरोबर ग्राहकांची देखील बरोबर मार्केटमध्ये थोडीफार कमी पाहायला मिळते. त्यामुळे दर जे आहे ते थोडेफार स्थिर असलेले पाहायला मिळतात. सूटपण मकाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. सूटपणसाठी साधारणतः 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते 12 ते 15 रुपयापासून आपल्याला दर पाहायला मिळतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता बरेच दिवसापासून स्वीटकॉर्नचे दर जे आहेत ते स्थिर असलेले पाहायला मिळतात. कलिंगडची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. कलिंगडसाठी साधारणतः 13 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 6 ते 7 रुपयापासून देखील आपल्याला कलिंगडचे दर पाहायला मिळतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगडची आवक पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला सुधारणा झालेली पाहायला मिळते.